जय जय रघुवीर समर्थ. दशक 7वा आणि समास 7वा. साधना प्रतिष्ठा निरूपणम. समर्थ एका साधकाच्या मनाची तगमग समजतात, त्याला येणारे अडथळे समजतात आणि त्यावरती ते आधीच आम्हाला समजवून या समासामध्ये लिहितात की जेव्हा एक साधक मी कोणी या दिशेने पाऊल उचलतो तेव्हा त्याची स्थिती कशी असते. ते म्हणतात की त्याला भ्रम पडतात. त्याला असं वाटू लागतं की काही दृष्टीस न दिसे मनास तेही न भासे, न भासे न दिसे त्याला ओळखावे तरी कसे. नुसते श्रम होतात, त्या निर्गुणासी कसे ओळखावे. आणि आता ध्यान अनुसंधान हे सगळं सोडून द्यावं असं वाटायला लागतं. तेव्हा समर्थ म्हणतात की अशा प्रकारे शाश्वत समाधान लाभणार कसं. आणि म्हणून ते सांगतात की अनुभवाशिवाय साध्य होऊ शकत नाही. तर अनुभवाच्या दिशेने पाऊल उचलणं म्हणजे मी कोणी या दिशेने पाऊल उचलणं हे एक आवश्यक आहे. तर याचा उपाय काय. समर्थ म्हणतात चिंतनी चिंतावे काय, मनामध्ये न समाये परब्रह्म ते. आणि म्हणून अद्वैत ग्रंथ त्यांचं श्रवण करावं. तर किती प्रकारचे अद्वैत ग्रंथ आहे यावर समर्थाने लिहिलं आहे की गुरुगीता जी शिवने पार्वतीला सांगितलेली आहे, गोरख गीता, योग वाशिष्ठ, अवधूत गीता, हंस गीता, चतुश्लोकी भागवत आणि सप्तश्लोकी भागवत, अशा प्रकारे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे ग्रंथ वाचून श्रवण मनन निधिध्यासाने अंतर ठसेल असा प्रमाण करावा, त्याचा लाभ घ्यावा आणि त्या दिशेने पाऊल उचलावं.